नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, शुक्रवारी अमावस्या आहे, ज्येष्ठ अमावस्या आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण बघूया पहिली अमावस्या कधी लागते आणि कधी समाप्ती होते. तर अमावस्या जसं तुम्हाला इथं दिसतंय तसं अमावस्याचा प्रारंभ उत्तर रात्री 4:57 आणि समाप्ती आहे उत्तर रात्री 4:26 म्हणजे काय तर 5 तारखेला म्हणजे जुलै 5 शुक्रवारी पूर्ण दिवस अमावस्या आहे. सूर्योदयाची तिथी आहे त्यामुळे ती 5 तारखेला आहे. बघा, ज्येष्ठ अमावस्या कधी पण पितरांना समर्पित असते. पितरांची सेवा करणं, त्या दिवशी पितरांची आठवण करणं हे त्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की पितृदोष हा कुंडलीतला किंवा आपल्या जीवनातला हा सगळ्यात मोठा दोष आहे. जर आपली पितरं जर खुश नसतील तर आपली काहीही कामं होत नाही, लग्न होत नाही, संतान होत नाही, आपला वंश वाढत नाही, वंशाची वृद्धी होत नाही, कुठलीही कामे तुम्ही कितीही केलं तरीही होत नाही. त्यामुळे असं जर तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला जर पितृदोष जरी नसेल तरी आपल्याला पितरांची आठवण ही दररोज करायची असते. बरं, मला इथं एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करायची आहे की जे काय मी आता तुम्हाला उपाय सांगते किंवा काय तुम्हाला व्रत सांगते ते एक तर बघा, मी जे पुस्तकं वाचते किंवा मी जे स्वतः ट्राईड अँड टेस्ट केलं आहे ते मी तुम्हाला सांगते. उगीच कोणाचं बघितलं ह्यांनी सांगितलं म्हणून आपणही सांगावं अजिबात नाही. बघा, आपण जर तुम्हाला जर सांगत आहोत तर त्याच्या पाठीमागे तेवढी स्टडी असते. माझे सासरे स्वतः ज्योतिषी आहेत, त्यांच्याकडे सर्टिफाईड सर्टिफिकेट आहे लीगली. ते स्वतः कुंडली वगैरे सगळं बघतात, त्यामुळे मी त्यांचा सल्ला घेते. माझे आजोबा ज्योतिषी होते, आईंचे वडील, त्यामुळे मी आईकडून पण सल्ला घेते कारण तिनेही शिकलेला आहे. त्याच्यानंतर जे आमचे म्हणतात ना की फॅमिलीमधले प्रत्येक एक ज्योतिषी असतात, ते जे कुलगुरू आहेत, तर मी त्यांच्याकडून पण मी तुमच्यासाठी सगळे जे काही उपाय सांगते ते क्लॅरिफाय करून घेते. काही चूक असेल तर विचारते कारण ते स्वतः त्यांनी ज्योतिषामध्ये PhD केलेली आहे. ते भरपूर फेमस आहेत, फक्त मी त्यांचं नाव नाही आता ओपन करू शकत कारण मला परमिशन नाही आहे. पण ते सगळीकडे लेक्चर्स घेतात, त्यांचे खूप मोठे मोठे लेक्चर्स होतात. त्यामुळे मी जे काय उपाय सांगते ना ते सगळे ट्राईड अँड टेस्टेड आहे. चला, तर आपण आता काय उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तर ते आपण आता बघूया. बघा, सकाळी उठून पहिली हळदीचं लेपण, आपली नित्यसेवा, पारायण, देवपूजा सगळं करायचं आहे. जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही सकाळी 8:30-9ला दही भात, नुसता बघा भात शिजवायचा आहे, एका द्रोणमध्ये घालायचा आहे, दही घालायचं आहे आणि पितरांच्या नावानी तो दक्षिण दिशेला तिथं ठेवून द्यायचा आहे. तुमच्याकडं आतावर टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर ठेवा. जर तुम्हाला बाहेर ठेवता येत असेल तर तुम्ही बाहेर ठेवलात तरी चालेल, घराच्या छतावर ठेवलात तरीही चालेल, घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवलं तरीही चालेल. घरी कोण असेल तर त्यांना 12 वाजता ठेवायला सांगा. समजा तुम्ही दोघेही जॉबला जात असाल, घरी कोणच नसेल तर तुम्ही सकाळी ठेवून तो जाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 2 समईच्या वातींचा तिळेल तेलचा दिवा लावायचा आहे. हा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. तुमच्या घरीच लावा, भले मग तुम्ही हॉलमध्ये लावा किंवा तुमच्या देवघरमध्ये लावा, पण तो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांना प्रार्थना करायची आहे की आम्ही तुमचं दररोज सकाळ संध्याकाळ स्मरण करतो, आम्ही तुमची जी काय होईल ती सेवा आम्ही करतो, पण आम्हाला जे काही दोष लागले ते कमी होऊन दे आणि ते जी काही अडचणी आम्हाला येत आहेत त्या अडचणी आमच्या आयुष्यातनं कमी होऊन दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पूर्ण परिवारावरती राहून दे, अशी तुम्ही दररोज प्रार्थना करायची आहे. बघा, हा दिवा तुम्हाला तिळेल तेलचा 2 वातींचा अमावस्येला तर लावायचंच आहे, पण दर सोमवारी सुद्धा तुम्ही लावा, ह्याने सुद्धा खूप फरक पडतो. दुसरं म्हणजे काळ भैरवाष्टकं तुम्ही 11 खेपा म्हटलं तरीही चालेल, 5 खेपा, 3 खेपा किंवा 1 खेपा म्हणायचं आहे काळ भैरवाष्टकं. आणि मेन म्हणजे उद्यापासून दररोज पितृपीडा निवारक स्तोत्र हे जे तुम्हाला आता दिलं आहे, मी इव्हन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, इव्हन तुम्हाला यूट्यूबवर पण भेटून जाईल, पण त्याची पहिल्या 2 ते 3 लाईन्स बघून
बघून ठेवा, कारण खूप स्तोत्र आहे. पण हे जे पितृपीडा निवारक जे स्तोत्र आहे ते डेडिकेटेडली जर तुम्ही उद्यापासून दररोज जर वाचलं, दररोज संध्याकाळी वाचायचं. हे जे स्तोत्र आहे ते दररोज संध्याकाळी वाचायचं आहे. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर, जॉबमधून आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी एक सेपरेट आसन मात्र ठेवा आणि हे दररोज उद्यापासून संध्याकाळी वाचल्यानंतर हातपाय धुवा, डोक्यावर पाणी शिंपडा आणि डोळ्यावर पाणी लावा आणि मग तुम्ही नॉर्मल तुमची जी कामं आहेत ती करू शकता. तर शुक्रवारी ह्या गोष्टी अजिबात करायला विसरू नका, कारण ज्येष्ठ अमावस्या पितरांसाठी समर्पित आहे. त्यामुळे पितरांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा, गुरु, कुलदेव, कुलदेवी ह्याच्या सगळ्यांच्या वर पितर आहेत. पितरं जर खुश नसतील तर तुमचं अख्खं खानदान बर्बाद होतं, अख्ख्या फॅमिलीला नजर लागते, काहीही कामं होत नाहीत, फक्त कटकट, भांडणं, रोष, वंशवृद्धी होत नाही, कुलवृद्धी होत नाही. त्यामुळे उद्यापासून ह्या सेवा नक्की करा. बघा, तुम्हाला हळूहळू ना फरक नक्की दिसायला लागेल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.